उदर शोषण झालं सर काल. माहिती बघितली का त्याची? अभ्यास तर करून घेतलाय. ठीक आहे. तर परत एकदा उदर श्वसन करूयात 10 वेळेस आणि पुढचा भाग बघूया. ताट बसायचं सर्वांनी आणि बघा आजच्या दिवशी मात्र आज करताना फक्त पोटाचा वापर करून आपल्याला श्वास घेता येतोय का बघा. बघा बरं एकदा दोनदा करून जमतंय का? सर जेवण केलेलं असेल तर? हा, मला आज ही सूचना द्यायची होती. जेवण केलेलं असेल तर येणार नाही, पण आज ही सूचना द्यायची होती. कारण आता आज बहुतेक आपला हे ट्रेस मॅनेजमेंटचं संपेल आणि उद्यापासून जे ध्यानाचा भाग आहे आपला, बरोबर आहे. जैन ध्यान, पतंजली ध्यान, सायकलिक ध्यान याच्यामध्ये प्राणायामाचा पण समावेश आहे आणि आसनांचा पण समावेश आहे. आणि आपल्याला ते थेरिओटिकली बघत बघत आपल्याला करून पण बघायचं आहे. त्याचे अनुभव पण आपल्याला घ्यायचे आहेत. आता उद्यापासून काय करायचं आहे, दुपारी किती वाजता जेवता तुम्ही? साधारण 1-2 वाजता जेवत असाल, बरोबर आहे. हं? मग 7 वाजेपर्यंत आपलं पोट जवळपास रिकामं होतं. किंवा जेवण असं 4ला 5ला कोणाचं होतं का? नाही नाही. जेवणाच्या नंतर 3 तास जरी झाले असतील तरी आपण अभ्यास करू शकतो. पण आता उद्यापासून थोडी काळजी घ्या. जेवण लवकर करण्याचा प्रयत्न करा. कारण आता आपल्याला आसनं, काही प्राणायाम वगैरे सगळे करावे लागतात. तुमचं कधी झालं जेवण? माझं का सकाळी कुकडे सर? 5 वाजता. 5 वाजता झाले का? ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. आणखीन कोणाचं झालंय का? हो, नाही. आज कार्यक्रमाला गेल्यामुळं उशिराच झालंय जेवण. असं आहे का? ठीक आहे. पण आता उद्यापासून मात्र काळजी घ्या बरं का. कारण शिकवताना सगळे अनुभव वगैरे आपल्याला घेता येतात. हं? ठीक आहे. आणखीन कुणाचं? नसेल तर करूयात. ताठ बसा. आणि आता थोरात सर, काय काय नाव तुमचं? ठोसर. ठोसर सर. तुम्ही हा. करा. हं? बघा पहिल्यांदा 1-2 करून बघा. छातीमध्ये हवा भरायची नाही आज बिलकुल. पोटानेच घ्यायची. बघा, मी पण उदरीय श्वसन करतोय सध्या. पण माझी छाती हलते का बघा. हलते का? नाही. बघा तुम्ही करून बघा. जमतंय का? सावकाश केल्यानंतर सावकाश तरी कालचा दिवस पहिला होता, आजचा दुसरा आहे. जमेल बहुतेक. एक पोटावरती ठेवा. डावा हात पोटावरती ठेवा. हा. पोटाचं प्रसरण करा. श्वास आपोआप भरतो मध्ये. ज्यावेळेस आपण पोटाचं प्रसरण करतो, पोट फुगवतो, त्यावेळेस श्वास आपोआपच मध्ये ओढला जातो, खेचला जातो. बघा अनुभव करून. बरोबर आहे. फक्त प्रयत्नपूर्वक पोटाला जास्तीत जास्त प्रसरण करण्याचा प्रयत्न करा. जमतंय? जमतंय. श्वास छातीत चाललाय का आता? पोटात छाती नाही हलत जात पण नाही. हलत नाही छाती. बघा बघा, सगळेजण करा. कोणाला अडचण काय वाटत असेल तर सांगा लगेच. 10 वेळेस करूयात.
डोळे झाकायचे सर्वांनी आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करायचं आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास आणि आपलं पोट फुगण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी होते आणि पोट कसं पुढं जातंय कसं मागं जातंय याचा पण अनुभव घ्यायचा आहे आणि श्वासाचा पण अनुभव घ्यायचा आहे. करा सगळेजण 10 वेळेस करा. फक्त पोट पुढे मागे, छाती हलत नाही बघा. ज्यांचं झालंय त्यांनी थांबू शकता. बाकीचे करताय ना सगळे? सांगा कोणतरी. काही 1 तासच झाल्यास निघून गेले. असं होऊ नये. बोला सर, कोकडे सर बोला. नाही, मी नाही केलं सर जेवण झाल्यामुळे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पुढे जाऊया. मग आजचा आपण जो प्रयोग केला त्याच्यामध्ये काय अनुभव आला का तुम्हाला? नवीन अनुभव कालच्या आणि आजच्या मध्ये काही फरक वाटला का? आज कॉन्सन्ट्रेशन करता आलं श्वासांवरती. काल नव्हतं जमत ठीक आहे. किंवा काल लक्षच नव्हतं त्याच्याकडे. म्हणजे पहिला दिवस आपण योग साधना जरी करायला सुरुवात केलं बघा, पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, पहिल्या दिवसापेक्षा तिसऱ्या दिवसामध्ये बराच फरक पडलेला असतो. अंगामध्ये लवचिकता आलेली असते किंवा थोडं थोडं ते जमायला लागतं आपल्याला. आपण सायकल पहिल्यांदा शिकतोय, पहिल्याच दिवशी येते का हो? बरोबर आहे, नाही. येत नाही. ज्यावेळेस शिकत शिकत प्रॅक्टिस करत जाऊ, बघा अयंगर जे आहेत ते काय म्हणतात की योग म्हणजे 99% म्हणजे प्रॅक्टिकल आहे म्हणतात. योग हा 99% प्रॅक्टिकल आहे आणि 1% थेअरी आहे असं म्हणतात ते. बरोबर आहे का हो हे? हो. बरोबर आहे. कारण याच्यामध्ये प्रॅक्टिकली करण्याचं साधन जास्त आहे, करणं महत्वाचं आहे. बघा तुम्ही औषधाच्या दुकानामध्ये बसलात, मेडिकलचं तुमचं दुकान आहे आणि तुम्हाला आजार झालेला आहे एखादी, तर तुम्ही औषधाच्या दुकानात बसलाय म्हणून तुमचा आजार कमी होईल का हो? नाही होणार. बरोबर आहे. तुमच्याकडे योगाचं भरपूर असं नॉलेज आहे, मग तुमचा आजार कमी होईल का? किंवा तुम्हाला येणाऱ्या अनुभूती किंवा तुम्हाला येणारे आध्यात्मिक अनुभव येतील का? नाही. नाही येणार. जेव्हा आपण जीवनच योगमय करू. हा, ज्यावेळेस स्वतः प्रत्यक्षामध्ये योग साधना करू किंवा खिशात ठेवलेली गोळी ही पोटात गेल्याशिवाय काम करत नाही. खिशात ठेवलेली शरीराच्या भोवतालीच आहे, पण काम करते का? नाही. ज्यावेळेस नाही. पोटात जाईल त्यावेळेसच ती काम करणार आहे. म्हणजे आपल्याला वेळ जरी कधी कमीत कमी मिळत असला तरी थोडंसं का होईना साधन आपण रोजच्या अभ्यासामध्ये करावं. ते गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरा जो प्रकार आहे श्वसनाचा,
दुसरा प्रकार तो बघूया. तो काय आहे हो? काय सांगितले बघा, 4, 7 आणि 8 अशा प्रकारचं एक श्वसन करून आपण घेऊया. म्हणजे ही पद्धत कशी आहे, 4 म्हणेपर्यंत रेचक पूरक करायचा आणि 7 म्हणेपर्यंत कुंभक करायचा आणि 8 म्हणेपर्यंत रेचक करायचा. आलं लक्षात? म्हणजे 4 म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा, 7 म्हणेपर्यंत थांबवायचा आणि 8 म्हणेपर्यंत सोडायचा. जमेल का? रेचक, कुंभक आणि पूरक रे- कुंभक रेचक. पूरक सुरुवातीला म्हणजे पूरक. पूरक म्हणजे श्वास घेणे, कुंभक म्हणजे श्वास थांबवणे, शरीराच्या आत किंवा शरीराच्या बाहेर. कुंभकाचे 2 प्रकार, एक आंतरकुंभक किंवा दुसरा बाह्य दुसरं कुंभक. बाहेर. आणि रेचक म्हणजे श्वास सोडणे. या सगळ्यात महत्वाची माहिती. ठीक आहे. कोणत्याही तुम्हाला जे आसन योग्य वाटेल, ज्या आसनामध्ये सुखकारक तुम्ही बसू शकाल, त्या आसनामध्ये बसून घ्या. डोळे मिटलेले. बघा, अगोदर एकदा मी सांगतो, 4 म्हणेपर्यंत 1, 2, 3, 4 एवढ्या वेळामध्ये पटकन श्वास घ्यायचा. बरोबर आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणेपर्यंत थांबवायचा. थोडस सुरुवातीला फास्ट घेऊयात, नंतर थोडस दीर्घ घेऊयात. चालते. ताट बसा. डोळे मिटलेले आणि चेहऱ्यावरती प्रसन्न भाव ठेवायचा. चेहरा सिकुडून ठेवायचा नाही, असं प्रेशर ठेवायचं नाही चेहऱ्यावर, ढिला सोडायचा एकदम. आणि श्वास घेताना सुद्धा काय काय जण काय करतात की जोर लावून श्वास घेतात. नाकावर प्रेशर येऊ द्यायचं नाही श्वास घेताना. श्वास जाताना आवाज होऊ नये कसलाच. आता बघा, एक प्रकारचा श्वास, दुसऱ्या प्रकारचा श्वास. थोडा तर आवाज आला का हो दुसऱ्या वेळेस? बरोबर आहे. म्हणजे नाही. प्रेशर ओढायचं नाही श्वासाला, असं प्रेशर देऊन ओढायचं नाही. एकदम संत गती, म्हणजे खुल्या स्वरूपामध्ये, मुक्त स्वरूपामध्ये श्वास घ्यायला पाहिजे आपला. बरोबर आहे? ठीक आहे. ताट बसा. डोळे मिटलेले. एक सामान्य श्वास घ्या, सोडा. आता 4 म्हणेपर्यंत घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4 थांबवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 घ्या. 1, 2, 3, 4 थांबवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 घ्या. 1, 2, 3, 4 थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सोडा. 1, 3, 4, 5, 6, 7, 8 घ्या. 1, 2, 3, 4 थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8. थांबा. डोळे उघडू शकता. जमतंय का असं पण? का फास्ट होतंय? चालतंय हो. का श्वास थांबवण्यास अवघड होतंय? नाही. काही नाही अडचण. 7 म्हणेपर्यंत थांबतोय का श्वास? त्रास हो होत नाही ना? नाही. मग आता बघा, सोडताना 8 म्हणेपर्यंत सुटतोय का 8 म्हणायच्या आधी सुटतोय? आधी सुटतोय. लवकर परत घ्यावा संपतोय. लागतं. 8 म्हणायच्या आत परत एकदा घेऊन परत सोडावं लागायला. 8 म्हणायच्या आत संपतोय. किती म्हणेपर्यंत संपतोय? 6. 6 म्हणेपर्यंत संपतोय. ठीक आहे. म्हणजे उद्देश काय आहे? सोडण्याची जी गती आहे ती एकदम सावकाश पाहिजे. घेतला लवकर. थांबवला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सोडा. माझा तर 12 पर्यंत गेला बघा. एक दोन दिवसांनी जाईल सर आमचा पण. जाईल. बरोबर आहे. छान. पण सर तो थांबवलेला श्वास सोडेपर्यंत असं हे व्हायला लागलं, प्रेशर आल्यासारखं, की ते एकदाचा सोडून टाकावा. हा, मग येऊ दे. पटकन. सवय नाही. ते प्रेशर येऊ दे. सरावाने सरावाने वाढतंय. मी गेल्या 10 दिवसापासून 8-32-16 ह्या मात्रेत करतोय. 7 हा. माझे होते बरोबर तेवढे. सरावाने. ऍक्च्युली मी तर नवीनच आहे, मला योगाचे सगळे शब्द पण नवीन आहेत. ठीक आहे. आता बघा, आपण ज्यावेळेस परिचय घेतला सुरुवातीला त्यावेळेस सर्वांनी परिचय दिला. कोणी काय केलेला आहे, कोणी भरपूर योगामध्ये पुढे गेलेला आहे, कोणते कुठले कुठले कोर्स केलेले आहेत. पण ज्यावेळी आपण शिकवतो त्यावेळी कुणाला काहीच येत नाही असं समजून शिकवायचं असतं. बरोबर आहे? बरोबर. काही जण मोठमोठे सर्टिफिकेट घेतलेले आहेत. बरोबर आहे. लेव्हल 3 झालेले आहे, कुणाचं लेव्हल 4 झालेलं आहे, कुणाचं काय दुसरे प्रकार झालेले आहेत. पण दोघांचाही विचार करावा लागतो. ज्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे मोठ्या स्वरूपामध्ये त्यांचा पण, आणि ज्यांचं काहीच झालेलं नाही त्यांचा पण. बरोबर आहे. ते सांगितलं मला बरं. फक्त सरावाने का होऊ शकतं एवढंच मला म्हणायचं होतं. हो, बरोबर आहे. ते बरोबर आहे. विषय कशावर निघाला बघा, की मला त्यांनी जे सांगितलं आता ते बरं झालं सांगितलं. कारण माझी धारणा होती की सर्वांनाच प्राथमिक माहिती आहे असं वाटलं होतं मला पण. नाही ठीक आहे. सर. हां. आणखीन एकदा करूयात आपण. आता थोडीशी मात्रा कमी करूयात. 2 म्हणेपर्यंत चालेल. श्वास घ्यायचा. किती म्हणेपर्यंत? 2. 2 म्हणेपर्यंत. मग थांबवा किती म्हणेपर्यंत? 5 ला. किती? 5. 5 म्हणेपर्यंत. आणि सोडावा किती म्हणेपर्यंत? 6 पर्यंत. ठीक आहे. बघूयात मग असं जमतं का? 2 म्हणेपर्यंत म्हणल्यास लवकर घ्यावं लागतं. 1, 2 म्हणजे कसं बघा. बरोबर आहे. बघा ना एकदा. बघूयात, परत बघूयात. डोळे झाकायचे सर्वांनी आणि पूर्ण लक्ष श्वासाकडे. एक सामान्य श्वास घेऊयात सुरुवातीला. एक श्वास घ्या, सोडा. आता 2 म्हणेपर्यंत घ्यायचा आहे. 1, 2. थांबवा. 1, 2, 3, 4, 5. सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6. घ्या. 1, 2. थांबवा. 1, 2, 3, 4, 5. सोडा. 1,
2 3 4 5 6 घ्या 1 2 थांबवा 1 2 3 4 5 सोडा 1 2 3 4 5 6 घ्या 1 2 थांबवा 1 2 3 4 5 सोडा 1 2 3 4 5 6 घ्या 1 2 थांबवा 1 2 3 4 5 सोडा 1 2 3 4 5 6 थांबू शकता. आणि कधीही डोळे उघडताना आपण ध्यान घेतलेलं असेल किंवा प्राणायाम घेतलेला असेल तर अचानक असे डोळे उघडायचे नाहीत. एकदम सावकाश अलगद अशा रीतीनं डोळे उघडायचे. तर आताचा प्रकार जमला का बऱ्यापैकी? सर हो हो जमला. जमला. मग याच्यामध्ये काय अनुभव आला तुम्हाला आता सांगा. श्वास रोखून धरल्यानंतर कुंभक झाल्यानंतर असं शरीर मागे पुढे झुकल्यासारखं होत होतं. ठीक आहे. आणखीन कमी वेळेत पूरक केल्यामुळे फुफ्फुसात कमी हवा भरली आणि ती जास्त वेळेत रेचक करण्यासाठी मग ती कंट्रोल करून सोडावं लागली, रेचक करावं लागलं. म्हणजे कमी वेळेत भरायची मग फास्ट भरायची. आता याच्यामधला जरी उद्देशच फास्ट तो आहे. भरली तरी उद्देशच कसा आहे बघा. घेणं फास्ट आहे, थांबवणं जास्त आहे आणि सोडणं त्याच्यापेक्षा जास्त आहे. आलं लक्षात? सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती जास्तीत जास्त वेळेपर्यंत सोडण्याची प्रक्रिया आहे. आणि याच्यानं काय होतं की माइंड रिलॅक्सेशन होतं, स्ट्रेस रिलीज होतो. असं काय वाटलं का ज्यावेळेस आपण सावकाश श्वास सोडतोय त्यावेळेसचा काय अनुभव आला का कुणाला? रिलॅक्स वाटत होतं पण श्वास सोडताना. रिलॅक्स वाटत होतं? मन हलकं झाल्यासारखं वाटत होतं का? डोकं हलकं झाल्यासारखं वाटत होतं का? असं आजूबाजूला बघितल्यानंतर सगळंच नवीन आहे असं वाटत होतं. ठीक आहे. आणखीन ध्यानाचा भाग आपल्याला घ्यायचा आहे बरं का. आताच एवढं वाटलं. म्हणजे ज्यावेळेस आपण ध्यानामध्ये आता प्रेक्ष ध्यान आहे, खूप दीर्घ स्वरूपाचं ध्यान आहे, मोठ्या स्वरूपाचं ध्यान आहे. ज्यावेळेस तुम्ही डोळे उघडचाल त्यावेळेस खरंच नवीन झाले का काय सगळं असं वाटेल. म्हणजे किंवा आपलं हे आहे विपश्यना आहे. ध्यानाचे मोठे प्रकार पुढे आहेत आपल्याला आणखीन. हे छोटे-छोटे प्रकार आहेत. आणखीन काही कोण सांगू शकेल का? माणूस सांगतो कधी बघा, ज्यावेळेस खरंच केलेलं आहे. बरोबर आहे. अनुभव कधी येतो? प्रॅक्टिकल केल्यावर. बरोबर आहे. अडचणी कधी येतात? एखादं काम आपण प्रॅक्टिकल केल्यावर. प्रत्यक्षात करत असलो तरच अडचणी येतात. जर आपण कामच केलं नाही तर अडचणी येतील का? नाही. बरोबर. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रकार. परत आपल्याला उद्या वेळ मिळाला तर आणखीन एकदा घेऊयात, म्हणजे उद्याचा अनुभव परत वेगळा असेल. तसेच आणखीन एक प्रकार आहे पुढचा. तो कोणता आहे? चंद्रभेदी श्वसन. चंद्रभेदी श्वसन. आता बघा, आपल्या ज्या 2 नाकपुड्या आहेत. तापावर आहे. 2 नाकपुड्या ज्या आहेत आपल्या, एक उजवी आणि एक डावी. डावी. प्राथमिक माहिती घेऊयात, कारण पुढच्या सेमिस्टरला त्याचा दीर्घ अभ्यास आहे तुम्हाला.
सविस्तर अभ्यास आहे. जे जे आपल्याला तुरंत सध्या लागणारी माहिती आहे ते घेत जाऊयात. आता बघा, चालेल. उजवी जी आहे तिला सूर्यनाडी म्हणायचं. काय म्हणायचं? सूर्य. आणि डावी जी आहे तिला चंद्रनाडी म्हणायचं. आणि चंद्रभेदी नावाचा जो प्रकार आहे, एकूण कुंभक म्हणजे एकूण प्राणायाम किती सांगितलेले आहेत माहित आहेत का कुणाला? प्राणायाम किती आहेत? नाही माहित सर. 18 का? 5. बरं तुम्ही सांगा किती म्हणलो? जे असेल ते चुकीचं 5. असलं तर किती म्हणला? 5. 5. 5. ठीक आहे. आणखीन काही? शीतली शीतकारी भ्रमरी नाडी शोधन उज्जयी, उज्जयी भस्त्रिका 8 भस्त्रिका आहेत. प्राणायाम 8. आता घेरंड संहिता किंवा हठयोग प्रदीपिकेमध्ये 8 प्रकारचे कुंभक सांगितलेले आहेत. त्यालाच काय म्हणलं जातं? प्राणायाम असं म्हणलं जातं. प्राणायाम. मग त्याच्यातलाच एक प्रकार आहे चंद्रभेदन नावाचा प्रकार आहे. म्हणजे उजवी नाडी सूर्यनाडी, डावी नाडी चंद्रनाडी. आणि उजवी नाडी ही सिम्पेथेटिक नर्वस सिस्टमशी निगडीत आहे. आणि डावी नाडी जी आहे ही पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टमशी निगडीत आहे. आणि चंद्रनाडी जी आहे ही काय करते? शरीरामध्ये स्थिरता उत्पन्न करते, शीतलता उत्पन्न करते. आणि चंद्रनाडीचा जो प्रभाव आहे तो मानसिकतेशी आहे. आणि सूर्यनाडीचा प्रभाव कशाशी आहे? शारीरिकतेशी आहे. म्हणजे शरीराशी निगडीत विकार किंवा आजार असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि डावीशी जी निगडीत आहे ती कोणाशी निगडीत आहे मग? डावी कुणाशी म्हणलं आपण? चंद्रभेदी मानसिक मानसिक. बरोबर आहे. मग ज्यावेळी आपण ताणतणावाखाली असतो त्यावेळी कोणती ही सक्रिय असते हो? सिम्पॅथेटिक असते का पॅरासिम्पॅथेटिक असते नर्वस सिस्टम सक्रिय? डावी, म्हणजे जी मेंदूकडे जाणारी ती. पॅरासिम्पॅथेटिक. तर नाही. आता उजवी असेल. डावी उजवी नाही सांगायची. आता मी काय म्हणतोय बघा, सूर्यभेदी चालू. डावी उजवी चालू आहे का ते सांगू नका. नर्वस सिस्टम कोणती सक्रिय असते? पॅरासिम्पॅथेटिक असते का सिम्पॅथेटिक असते? सिम्पॅथेटिक. हा, तणावात असते. पॅरासिम्पॅथेटिक. हा, नाही सिम्पॅथेटिक असते. मग ती सक्रिय असल्यास काय काय होतं ते आपण पाहिलंय. काय काय होतं? श्वासाची गती वाढणे, हृदयाची गती वाढणे, बरोबर आहे. अंग कापणे, घाम येणे. राईट, छान कोकडे सर, छान. बघा, मग हे सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कोण देतंय? कोणती सिस्टीम देते? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम तिथं देतीये. मग तिला शांत करणं आणि शांत जर केलं तर काय होईल? त्याच्या विरुद्ध परिणाम होतील का? विरुद्ध परिणाम काय होतील मग? होतील सर. म्हणजे आपण नॉर्मल स्थितीत येऊ. म्हणजे सामान्य स्थितीमध्ये येऊ. जी आपली नर्वस सिस्टम सक्रिय झालेली आहे, जिचे श्वसन गतीनं वाढलंय, हृदयाचे ठोके वाढले, तापमान वाढले, बरोबर आहे, आणि मानसिक स्थिती सुद्धा बिघडलेली आहे. मग असे सगळे हे एका बाजूला झाले आणि एका बाजूला
पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टम आपल्याला तिला सक्रिय करावं लागेल. मग तिला कसं सक्रिय करता येईल? तर त्याच्यातलाच एक जो प्राणायाम आहे तो आहे चंद्रभेदी प्राणायाम. याच्या अभ्यासाने आपण तिला सक्रिय करू शकतो. म्हणजे सगळे काम कशी झाली? विरुद्ध झाली. बरोबर आहे. आपण परत सामान्य अवस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूयात, मग प्रयोग करूयात. बसा, सर्वांनी ताठ बसायचंय परत. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. बघा, आणि डावीने श्वास घ्यायचा. डावीने श्वास कसा घ्यायचा? अंगठीने बंद केली. बघा अगोदर डावीने श्वास घेतला, उजवीने सोडला, परत डावीने घेतला, उजवीने सोडला, परत डावीने घेतला, उजवीने सोडला. आलं लक्षात? पद्धत कळाली कशी आहे? कळली. ठीक आहे. ताठ बसायचं. मग सर्वजण ताठ बसा. उजवा अंगठा आणि उजवी नाकपुडी बंद करा. डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा, परत डावीने घ्या, उजवीने सोडा. डोळे झाकून कृती करायची. डावीने घ्या, उजवीने सोडा, परत डावीने घ्या, उजवीने सोडा, परत डावीने घ्या, उजवीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा. थांबायचंय. डोळे उघडायचे नाहीत लगेच. डोळे लगेच उघडायचे नाहीत. सावकाश डोळे उघडायचे आदन अलगदाच्या रीतीने. हा झाला आपला चंद्रभेदी प्राणायाम. याच्यामध्ये काय अनुभव आला सांगा आता तुम्हाला? एक बाजू थोडी हलकी झाल्यासारखं वाटली. थंड थंड वाटतंय का? थंड थंड गार हा. गार झाल्या वाटते का कुणाला? हो, झालं वाटतंय तसं सर. डाव्या बाजूने. थंड झाल्यासारखं, फ्रीजिंग झाल्यासारखं वाटते का? हो. हो, झालं. डोक्यामध्ये, नाकामध्ये, किंवा कुणाला शिंका वगैरे येत आहेत का? किंवा कुणाला नाकाद्वारे पाणी वगैरे असं काही येते का? नाही तसं सर, नाही झालं, तसं पण एक साईडने थंड झालं. एक साईडने थंड झालं. ठीक आहे. किंवा कुणाचं नाक गच्च झाल्यासारखं वाटतंय का? नाही, असं नाही झालं काही. जे दुसरं असेल एक ते झालं. सांगायचं. हा, दुसरं एक झालं. आम्हाला आता रोज अनुलोम विलोमची सवय लागली ना. मग तुम्ही हम्म. आता डावीने घ्या म्हणले, उजवीने सोडा. पण पुन्हा जरी असलं सोडायचं आणि डावीने घ्यायचं, तरी आमच्याकडून उजवीकून घेण्यात आला बराच वेळा. ठीक आहे, ठीक आहे. आणखीन एकदा करूया. 10 वेळेस करूया. आणि श्वास घेताना एक लक्षात ठेवायचं की पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा. अर्धवट छातीने घ्यायचा नाही. बघा कसं. पूर्ण छाती भरू द्यायची तुडुंब, आणि मग दुसरीनं सोडायचा. कोणताही प्राणायाम करताना. आलं लक्षात?
चला परत ताठ बसायचं आहे. डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा, डावीने 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 घ्या, उजवीने सोडा. थांबूया. डोळे लगेच उघडायचे नाहीत. सावकाश उघडायचे डोळे. मनाला स्थिर होऊ द्यायचं आणि सावकाश उघडायचे डोळे. बघा, ज्यावेळी आपण प्राणायाम करू त्यावेळी मन स्थिर झालेलं असतंय. प्राणायामाचा डायरेक्ट परिणाम कशावरती आहे? मनावरती आहे. बरोबर आहे? कालच आपण बघितलं, चले वातम चले चित्तम, म्हणजे प्राणायाम करतेवेळी मनावर प्रभाव झालेला असतो आणि लगेचच डोळे उघडलं की मन शांत झालेलं असतं. मनाला लगेच डोळे उघडले की म्हणजे परत ते चंचलतेमध्ये येतं. म्हणून उघडताना सावकाश मनाला स्थिर होऊ द्यायचं थोडंसं. प्राणायाम केल्यानंतर मनाला थोडंसं स्थिर होऊ द्यायचं आणि मग आपल्या बाह्य जगतामध्ये त्याला उतरू द्यायचं. तर आता ह्या दुसरा वेळेसचा जो प्रयोग केला, तर त्याच्यामध्ये काही अनुभव आला का परत? नाही आलं काही. किंवा पूर्वीच्या पेक्षा आणि आताच्या पेक्षा काही फरक वाटला का? किंवा गेल्या वेळी जी लक्षणं दिसली आपल्यात त्याच्यापेक्षा जास्त दिसली का? असं काही वाटलं का? खूप जास्त प्रमाणात हवा आत जाते आणि खूप फोर्सनी बाहेर येते असं वाटलं. ठीक आहे. ए, काय झालं? काय झालं? फ्रीजिंग जो इफेक्ट होता थंड करण्याचा किंवा कूलिंग इफेक्ट, त्याच्यामध्ये काय वाढ झाल्यासारखं दिसून आलं का? नाही सर, आम्ही जसेच तसंच होतो, नॉर्मलच. पूर्वी जसं झालं तसाच यात बी. मला नाकातून पाणी आलं. ठीक आहे. आणखीन कोणी? म्हणजे रोजच्या सवयी किती त्याच्यावर परिणाम दिसतो त्याचा? जास्त करणाऱ्याला काय परिणाम जाणवला नाही. तसं नाही. ज्यावेळेस आपण नवीन करू त्यावेळेस लगेचच त्याचे परिणाम वेगवेगळे दिसतात. कोणाचं नाकातून पाणी येईल किंवा कोणाचं नाक गच्च होईल, कोणाचं घशात दुखल्यासारखं होईल. बरोबर आहे? कुणाला थंड वाटेल, कुणाला फुफ्फुसामध्ये थंड वाटेल, कुणाला पोटात थंड वाटेल, कुणाला डोक्यात थंड वाटेल. झाल्यासारखं पण वाटते सर डोकं. काय वाटतं? जड झाल्यासारखं. ठीक आहे. असं म्हणजे अचानकच हवा घेण्याने श्वास. हो. आता हा जो प्रभाव आहे तो काय आहे? मनाला स्थिर करण्यासाठीचा प्रभाव आहे. म्हणजे आपली जी सक्रिय झालेली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे तिला सामान्य अवस्थेमध्ये आणण्यासाठी हे कार्य केलं जातं. किंवा आता बघा, तणावाखालील व्यक्तींचा रक्तदाब कसा असतो? उच्च दाब. उच्च रक्तदाब असतो. गतिशील असतं, सगळं काही गतिशील असतं. श्वास गतिशील असतो, रक्तदाब गतिशील असतो. पण ज्यावेळेस ही क्रिया करू आपण त्यावेळेस उच्च रक्तदाब सुद्धा सामान्य अवस्थेमध्ये येतो, यायला लागतो सावकाश सावकाश. आता तो किती काळ तणावाखाली आहे ते सुद्धा पाहणं तिथं गरजेचं असतं. म्हणजे बिलकुल. 2-4
पासून तणावाखाली आहे आणि एकदाच केल्यास त्याचा रक्तदाब कमी होईल असं आपण अपेक्षा करणं पण चुकीचे आहे. बरोबर आहे? ठीक आहे. बरोबर आहे. मग पुढचा एक प्रकार घेऊया, कुंभक. आणि कुंभक वेळ फ्रॅक्चर. थोडा झाला तर भाग संपेल का बघूयात थोडस, म्हणजे उद्या नवीन सुरुवात करता आला चालतंय. असते आपल्याला. परत ताट बसायचंय. अंतरकुंभक करूयात. बरं, कुंभकाची प्रत्येकाची वेगवेगळी कॅपॅसिटी असते. कोण जास्त वेळ थांबू शकतो किंवा बरोबर. कोण वेळ. तर 5 म्हणेपर्यंत थांबूयात आपण. जमेल का? चालेल. बघा, श्वास घ्या. पहिल्यांदा बघा, श्वास घ्यायचा, पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5 सोडा. परत 1 2 3 4 5 सोडा. अशा स्वरूपामध्ये घ्यायचा. किंवा 7 म्हणेपर्यंत घेतलं तर जमेल का कुंभक? श्वास रोखून चालेल. ठेवणं 7 हो म्हणेपर्यंत. चालतंय. हो. ठीक आहे. ताठ बसायचंय. दीर्घ श्वास. श्वास घ्या. थांबा. 1 2 3 4 5 6 7 सोडा. लवकर सोडलं तरी चालेल याच्यात. सावकाशच सोडावं असं काय नाही. हा प्रकार वेगळा आहे. लवकर सोडलं तरी चालतं. श्वास घ्या. थांबा. 1 2 3 4 5 6 7 सोडा. परत घ्या. थांबा. 1 2 3 4 5 6 7 सोडा. परत घ्या. थांबा. 1 2 3 4 5 6 7 सोडा. थांबायचं आहे. सावकाश डोळे उघडायचे. आता बघा, तर ज्यावेळी आपण कुंभकाचा अभ्यास करू किंवा कुंभकाचा अभ्यास वाढवत जाऊ वरचेवर. आता तुम्ही 5 म्हणेपर्यंत थांबताय. आणखीन 3 दिवसानं 7 म्हणेपर्यंत थांबचाल. आणखीन 3 दिवसानं 10 म्हणेपर्यंत थांबचाल. म्हणजे जितका वेळ आपण थांबू, म्हणजे जितका दिवस जास्त अभ्यास होईल, तितका दिवस आपल्याला थांबण्याची जी क्षमता आहे, कुंभकाची क्षमता जास्त वाढवता येते. म्हणजे हा प्रकार का करायचा? हा कशासाठी करायचा? तर कालच म्हणल्याप्रमाणे सूत्र लक्षात ठेवायचं. कोणतं सूत्र होतं? गेरंड संहितेमधलं सांगितलेलं होतं बघा. आताच आपण बघितले परत एकदा. चले वाटे चले चले. चित्तम. हा, म्हणजे आपण ह्या प्रयोगामध्ये काय केलं की श्वास जास्तीत जास्त वेळ थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे? जितका वेळ श्वास थांबवून ठेवू तितका वेळ मनाला सुद्धा स्थिरता प्राप्त होते. मन तितका वेळ शांत थांबण्याचा प्रयत्न करतं. आणि ताणतणावाच्या खालील व्यक्तीचं मन कसं असतं? धावणारं असतं. बरोबर आहे? तर त्याच्यामुळं हा प्राणायाम सुद्धा तिथं त्यांना गरजेचा आहे. हा, किती प्रकार झाले एकूण आपले?
4 चौथा प्रकार झाला पहिला कोणता होता? उदर शोषण. उदरीय शोषण, उदरीय श्वसन. दुसरा मात्रा शोषण 4, म्हणजे 7, 8 पूरक पूरक कुंभक कुंभक रेषा, रेषा. तिसरा चंद्रभेदी चंद्रभेदी, शोषण. आणि चौथा कुंभक. कुंभक. कुंभक कुंभक. शोषण. परीक्षेमध्ये जर हे चार जरी लिहिले तरी तिथं पुरेसे आहेत. पण प्रश्न फक्त प्राणायामाचाच येत नाही. ताणतणाव आणि योगाभ्यास असा प्रश्न असतो. आलं लक्षात? मग योगाभ्यास मग तुम्ही हो. स्वरूप बघायचं प्रश्नाचं कसं आहे. प्रश्न छोटा आहे, कमी मार्काचा असेल तर शॉर्ट मध्ये लिहायचं. आणि जर प्रश्न मोठा असेल, 10 मार्काचा असेल, तर त्यावेळी मात्र मग काय काय बघितलं आपण ताणतणाव नियंत्रणामध्ये, योगामध्ये काय काय बघितलं? पहिल्यांदा यम बघितले, नियम बघितले, आता हे प्राणायाम बघितलं. पुन्हा आसनापैकी 2 आसन आपण बघूयात. शवासन आणि योग निद्रा हे 2 प्रकार. आणि प्राणायामाचा तर भाग आज आपण घेतलाय. आणि ध्यान आणि प्रार्थना. आता त्याच्या पुढे शवासन बघूयात का लगेच बघू? किंवा चालेल. हा बोला. बोला, कोण बोला? कुणी बोललं नाही सर. घ्या सर, 10 मिनिटं आहेत आणखी. नाही बोलले सर. सर म्हणल्यासारखं वाटलं कोणीतरी. ठीक आहे, पुढे. एक मिनिट हा. हम्म. शारीरिक विश्रांतीदायक आसन. त्याच्यामध्ये शवासन किंवा योग निद्रा ह्या जे प्रकार आहेत 2, हे जवळपास थोडीशी मिळती जुळती आहेत. शवासनामध्ये सूचना नसतात आणि योग निद्रेमध्ये सूचना असतात. दोन्ही मधला एवढा फरक आहे. पण दोन्ही जी क्रिया आहेत या शरीराला शिथिल करण्यासाठी, शरीराला आराम देण्यासाठी केल्या जातात. पण त्याच्यामध्ये काय काय सांगितले बघा परत. याच्यामध्ये सुद्धा मज्जासंस्थेचा हे येतो. मज्जासंस्थेला त्याच्या पुनर्संचयित मोडमध्ये परत आणण्यास मदत करणे हे विशेषतः महत्वाचे आहे. कारण तणावाच्या वेळी हे बरंच बघितले आपण प्राणायामाच्या वेळी पण. तसेच शवासनामध्ये विश्रांतीची स्थिती सुरू करून आपली मज्जासंस्था शारीरिक कार्य शांत करण्यास मदत होते. तसेच ज्यावेळी आपण योग निद्रा करू त्यावेळी थीटा लहरी उत्पन्न होतात. आपण गेल्या वेळेस पण पाहिले बघा थीटा लहरी काय होत्या. म्हणजे मेंदूच्या वेगवेगळ्या लहरी, गॅमा लहरी, थीटा लहरी, डेल्टा लहरी, काही जलद होत्या, काही विरल होत्या आणि खाली खाली येत गेलं की त्या विरल होत होत येत होत्या. थीटा लहरी जे आहेत, ज्यावेळी आपण डीप मेडिटेशन किंवा योग निद्रेसारखे प्रकार करू. आता योग निद्रा कोणाला कोणाला माहित आहे? तुम्हाला माहित आहे का ठोसर सर? डाव्या कुशीवर हे कर. माहित आहे meditation. सर. आणखीन कोणाला माहित आहे का? तुम्हाला माहित असेल सर, कोकडे सर. ठोसर साहेब म्हणतात तीच माहिती मला पण.
असं आहे का? ठीक आहे. हम्म. मग योग निद्रेसाठी आपल्याला परत वेळ लागणार आहे. किंवा सायक्लिक मेडिटेशन जे आहे आपलं पुढलं मेडिटेशनचे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा योग निद्रा आपल्याला बघायची आहे. परत ती रिपीट होईल किंवा आता बघायचे म्हणलं तर आता बघूयात. पण आता तितकासा वेळ नाही, 5 मिनिटांमध्ये होणार नाही ते. तर बघा योग निद्रेमध्ये काय किंवा उद्याच घ्यायची योग निद्रा घेऊयात मग नाही तर चालेल. कमीत कमी 15 मिनिट तरी लागतात योग निद्रेसाठी. उद्या योग निद्रा बघूयात. आणि आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये बघा ध्यान जो आहे, आता आताच काय प्रश्न सांगितला मी, ताणतणाव आणि योगाभ्यास. त्याच्यामध्ये आसनामध्ये शवासन किंवा विश्रांतीदायक म्हणजे योग निद्रा याच्याबद्दल एक माहिती लिहायची. आणि दुसरा प्रकार म्हणजे ध्यान आणि प्रार्थना. याच्यामध्ये काय लिहायचं बघा सांगतो. तर ध्यानाची डायरेक्ट नावं लिहिली तरी चालतात, कारण 1 मिनिट तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. बघा आता बघा यम नियम बघितले, प्राणायाम बघितले, आसनं बघितली. ध्यान आणि धारणा, ध्यान आणि प्रार्थना हा भाग सुद्धा ताणतणाव नियंत्रणामध्ये येतो. आणि ध्यानामध्ये काय काय सांगता येईल तर पातंजल ध्यान आहे, प्रेक्षा ध्यान आहे, विपश्यना ध्यान आहे, झेन ध्यान आहे आणि चक्रीय ध्यान आहे. तर हा जो आहे आता मी इथं सविस्तर सांगणार नाही हे सगळं. तर म्हणजेच काय, हे सगळं जे ध्यानाचा प्रकार आहेत 1, 2, 3, 4, 5 हे सर्व प्रकार म्हणजेच आपला पुढला मॉड्यूल. बरोबर आहे का? हो हो. आणि प्रार्थना जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे तो तिसरं त्याच्याहून module. तिसरं तिसरं. मग उद्या आपण काय करूयात, योग निद्रेचा थोडा अभ्यास घेऊयात सुरुवातीला. आणि ध्यानाचा जो प्रकार आहे तो चालू करूया. चालतंय. म्हणजे हे मोठमोठे ध्यान आहेत, जवळपास अर्धा तास तरी लागतो एकेकाला. अर्धा 1 तास अर्धा करून घ्यायला. आणि अगोदर थेरॉटिकली बघूयात, नंतर प्रॅक्टिकली करून घेऊयात. आणि खूप छान असे ध्यानाचे प्रकार आहेत, खूप सुंदर आहेत. तुम्हाला आयुष्यामध्ये खरंच योगामध्ये काहीतरी भेटले असं सुद्धा वाटण्यासारखे ते प्रकार आहेत. आणि सर्वांनी चुकवायचे नाहीत करायचे. तास चुकवायचे नाहीत. विशेषतः उद्यापासूनचे ध्यान खूप महत्वाचे. काही अडचण वगैरे असेल तर विचारू शकता. सध्या तर नाही काय. प्रश्नपत्रिका वगैरे कोण बघितली का? अडचण एकच आहे सर, शिकवताना खूप छान समजल्यासारखं वाटतंय, पण नंतर आठवलं की त्यावेळेस समजा एखाद्या वेळेस रिव्हिजन करायची म्हटलं तर त्यावेळेस आठवत नाही. आता नोट्स तुम्हाला भेटतील, आज भेटतील किंवा उद्या भेटतील. हा, नोट्स मिळाल्या तर आम्हाला रिव्हिजन करता येईल ना, किंवा काय शिकवलंय ते एकदा वाचून घेऊ. नोट्स भेटणारच आहेत तुम्हाला, फक्त पूर्ण मॉड्यूल झाल्याशिवाय अर्ध्या मॉड्यूल मध्ये आपण देत नाही. मॉड्यूल पूर्ण झाला की देता येतो. म्हणजे आता आपला ताणतणावाचा मॉड्यूल जो आहे तो पूर्ण झालाय. मग तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत भेटेल. आणि प्रश्नपत्रिका वाचून बघा, आपला अभ्यासक्रम बरोबर चाललाय का. बऱ्यापैकी प्रश्न बघितलेत. बऱ्यापैकी म्हणजे सर्वच प्रश्न सुटतात, सुटत नाही असा कोणता राहत नाही. सोपे प्रश्न आहेत. विपश्यना ध्यान बद्दल माहिती सांगा असा एक प्रश्न वाचला. आणि झेन प्रकार त्याच्याबद्दल एक वाचला. ताणतणावाचे प्रकार सांगून त्याची माहिती सांगा. असे बरेच प्रश्न म्हणजे जे शिकवलं तुम्ही त्याच्यावरच होते. पहिले 3 क्वेश्चन
पहिले 3 प्रश्न आहेत सर, म्हणजे आपण जे स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये घेतले ते 3 क्वेश्चन तर सुटतायत व्यवस्थित. हो, सुटतात. आता तुम्ही हो. ध्यान म्हणलं ते अजून आपण शिकायचं आहे, आपण पुढे आहे ते आता. हा, ते प्रश्नपत्रिका वाचल्यावर जे नवीन वाटलं, माझ्यासाठी तर सगळंच नवीन आहे. हा ठीक आहे, चालतंय. पुढल्या मध्ये आहेत प्रश्न ते. ठीक आहे, मग थांबूयात आपण, उद्याला घेऊया. चुकवायचे नाहीत आता उद्यापासून, तास चुकवायचे नाहीत. आणि एक सूचना लक्षात ठेवा की जेवण लवकर करून घ्या जेवण, म्हणजे आसनं वगैरे करावे लागतात आपल्याला. नाही सर, मी उशिराच जेवतो, पण आज बाहेर गावी गेल्यामुळे तिकडे जेवण झालं, त्याच्यामुळे जरा. एखादा दिवस होतो तसा होतो, चालतंय. थांबूयात मग.